पृथ्वीवरचे मूल निवासी म्हणून डायनासोरची ओळख आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडात डायनासोरच्या अस्तित्वाच्या खुणा सापडतात. पृथ्वीवर एक युग डायनासोरचं होतं. शाकाहारी डायनासोर, मांसाहारी डायनासोर, उडणारे डायनासोर पृथ्वीवर अस्तित्वात होते. जवळपास 16 कोटी वर्षांपूर्वी वेगवेगळे डायनासोर पृथ्वीवर अस्तित्वात होते. कोट्यवधी वर्षात डायनासोरच्या वेगवेगळ्या प्रजातींचा विकास झाला. जुरासिक पार्क सिनेमामुळे डायनासोरची माहिती भारतातल्या घराघरात पोहोचली. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात डायनासोरचं अस्तित्व होतं. महाराष्ट्रात डायनासोरचं एक गाव आहे. या गावात कधी काळी डायनासोरचं अस्तित्व होतं. एवढंच नाही तर या ठिकाणी डायनासोरची मोठी वस्ती होती. महाराष्ट्रात डायनासोरची एक प्रजातच वाढली. या प्रजातीचं नाव आहे बारापोसोरस. बारापोसोरस या डायनासोरचं गाव आहे गडचिरोलीतल्या कोतापल्ली गाव. सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी कोतापल्ली आणि वडदम नावाचं एक छोटंसं गाव आहे. कधी काळी ही दोन गावं डायनासोरची वस्तीस्थानं होती. त्यावेळी या भागात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे डायनासोर होते असं तज्ज्ञ सांगतात. जवळजवळ पर्मियन काळामध्ये जवळ 25 कोटी ते 20 कोटीच्या या काळामध्ये आपल्याकडे जिम्नोस्पर्मच्या वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. त्याच्यामध्ये ग्लासोप्टेरिस सारख्या वनस्पती या प्रचंड प्रमाणामध्ये होत्या. आणि या वनस्पतीसाठी आयडियल जे जे प्राणी जे इथले डायनासोर्स होते त्यांच्यासाठी एक चांगलं आदर्श असं खाद्य पण होतं. मोठमोठ्या वनस्पती पण होत्या आणि म्हणूनच इथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे डायनासोर्स इथे आपल्याला वाढलेले आपल्याला दिसतात. विशेषतः सौरोपोड जातीचे जे डायनासोर्स आहेत, लांब उंच मानेचे आणि विशाल असे जे प्राणी आहेत, जसं आपण मागे पाहतोय अशा प्रकारचे डायनासोर्स आपल्याकडे होते. पृथ्वी आता 7 खंडांमध्ये विभागली गेली आहे, तशी ती 25 कोटी वर्षांपूर्वी नव्हती. त्यावेळी संपूर्ण जग एका महाखंडाच्या स्वरूपात होतं. या महाखंडाच्या उत्तरेला टेथिस नावाचा समुद्र होता. त्यावेळी गोंडवाना लँड नावाचा एक भूभाग होता. त्या भूभागात आत्ताचा भारत, ऑस्ट्रेलिया खंड आणि दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका खंड एकत्र होते. या काळामध्ये पाहतो आपण की हा मोस्टली क्रिटिशियस आणि जुरासिक जो आहे हा गोंडवाना टाइम्स मध्ये अध्ययन मिळतो आहे. आणि या भागामध्ये संपूर्ण जग जे होतं एका सुपर कॉन्टिनेंटमध्ये होतं. म्हणजे आज जे आपल्याला 7 पृथ्वीचे खंड आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेस 7 खंड नव्हते. संपूर्ण पृथ्वी जी होती एका सुपर कॉन्टिनेंटमध्ये होती. त्याचा उत्तरेकडला भाग जो होता हा पॅन्जिया नावाने त्याला ओळखलं जायचं. त्याच्यामध्ये एक समुद्र होता छोटासा, त्याचं नाव टेथिस असं होतं. आणि त्या दक्षिणेला असलेला जो भूभाग जो आहे त्यामध्ये 3 ते 4 कॉन्टिनेंट होते. 25 कोटी वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे पर्मियन काळ आहे. याच काळात पृथ्वीवर ग्लासोफेरस नावाची वनस्पती होती. तीच डायनासोर सारख्या महाकाय आणि शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या निवासाचं आदर्श स्थान होते. या सर्व प्राण्यांना सरोपोड म्हटलं जातं. पृथ्वीवर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर असल्यानं आणि नद्या जंगल यांची घनता अधिक असल्यानं या भागात डायनासोर वाढीस लागले. गोदावरी खोऱ्याच्या या भागात किंबहुना विदर्भाच्या या भागात डायनासोरसाठी आवश्यक असं पर्यावरण होतं. विपुल वनसंपदा होती. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डायनासोरच्या वसती स्थानासाठी हा भाग पोषक असा होता. त्या काळामध्ये पृथ्वीवरती ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर होतं. नद्या, प्रचंड मोठमोठी जंगलं होती आणि एवढ्या मोठ्या विशाळ काल प्राण्यांना राहण्यासाठी एक आयडियल, त्याला आदर्श जागा म्हणतो, ही जागा आपल्या विदर्भामध्ये होती. विशेषतः सिरोंचा मध्ये आपल्याला आढळतं. जुरासिक काळात डायनासोरच्या अनेक प्रजातींचा विकास झाला. या काळात पृथ्वीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात डायनासोरचं अस्तित्व होतं. त्यांच्यासोबत इतर प्राणी आणि पक्ष्यांचाही विकास झाला. जुरासिक काळ हा डायनासोरचा विकासाचा काळ मानला जातो आणि त्यावेळी गडचिरोलीच्या कोतापल्ली भागात बारापोरसर जातीच्या डायनासोरचा विकास झाला. म्हणून ट्रियासिक काळामध्ये 25 कोटी वर्षाच्या काळामध्ये डायनासोरांचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागात झाला. आणि सर्वाधिक विकासाचा जो डायनासोरचा काळ होता हा होता ज्युरासिक काळ. म्हणून आपण ज्युरासिक काळ प्रसिद्ध या नावानं प्रसिद्ध आहे. तर इथे मोठमोठे जे डायनासोर्स आहेत, सौरोपोड सारखे डायनासोर्स आहेत किंवा विशाल काय असे मांसाहारी डायनासोर्स आहेत, त्यांचा विकास झाला. पक्ष्यांचा विकास हळूहळू इथे होत गेला आणि ज्युरासिक काळ हा अत्यंत विकासाचा काळ म्हणता येईल. बारापोसोरस प्रजातीचे हे डायनासोर जगातील इतर डायनासोरपेक्षा वेगळे होते. बारापोसोरस डायनासोर हा शाकाहारी वर्गातील डायनासोर होता. वनस्पती खात असल्यानं त्याची मान उंच होती.
पूर्ण वाढीच्या बारापोरसची उंची 3 मीटर एवढी होती, तर बारापोसोरसची लांबी साधारणतः 18 मीटर लांब एवढी होती. अवाढव्य बारापोसोरसचं वजन अंदाजे 13,000 ते 25,000 किलो एवढं असावं. सिरोंचा मध्ये जे इथला डायनासोर सापडला आहे 1959 मध्ये, तो बारापोसोरस नावाचा डायनासोर इथून नेलेला आहे आणि लांब मानेचा सरोपोड सारख्या जातीचा हा डायनासोर होता आणि विदर्भामधून हा पहिला डायनासोर जो इथे सापडला. विदर्भातल्या या भागात फक्त बारापोसोरस हा एकमेव डायनासोरचं अस्तित्व होतं असं नाही. या भागात मांसाहारी म्हणजेच इतर प्राण्यांची शिकार करणारे डायनासोरही होते. अशाच मांसाहारी वर्गातला अलोसोरस नावाचे डायनासोरचं अस्तित्व होतं. हे अतिशय विक्राळ स्वरूपाचे डायनासोर होते. जवळपास 8.5 मीटर उंची आणि अणकुचीदार दात असं विराट स्वरूप या डायनासोरचं होतं. परिसरातल्या प्राण्यांची शिकार करून त्यांच्यावर अलोसोरस डायनासोरचा निर्वाह सुरू होता. प्रसंगी इतर प्रजातीच्या डायनासोरचीही ते शिकार करत असावे. अतिशय हिंस्र स्वरूपाचे हे डायनासोर असावेत असा अंदाज आहे. आपण डायनासोरची नावं खूप आहेत. जसं आता शाकाहारी डायनासोर्स आहे, तसे मांसाहारी डायनासोर्स पण आहे. ती इथे जे मांसाहारी डायनासोर सापडले त्याला वेगळ्या प्रकारचे नावं दिलेले आहेत. जसं टायरानोसोरस नाव खूप ठिकाणी आहे, इथे अल्लोसोरस नाव दिलेलं आहे, बालापारस नाव दिलेलं आहे. असे कमी शेकडो नाव आहेत, कारण ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या डायनासोरचा सांगाडा सापडतो त्या ठिकाणचं नाव त्याला दिलं जातं. पण इथे जवळजवळ 3 ते 4 प्रकारच्या ज्या स्पेसीज आहेत त्या इथे स्पेसीज आढळल्या. कोणत्याही सुरुवातीचा शेवट असतो. विदर्भातल्या डायनासोरचा जसा विकास झाला त्यांच्या विनाशाचाही काळ जवळ आला होता. जुरासिक काळानंतर क्रॅटिशियस काळ आला. या कालखंडाच्या शेवटच्या काळात महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टी भागात ज्वालामुखीचे स्फोट झाले. त्या काळात वर्धा नदीच्या खोऱ्यापर्यंत समुद्राचं अस्तित्व असल्याचे पुरावे सापडतात. त्या लाव्हा रसामुळे डायनासोरसह अनेक प्राणी पक्षी जमिनीत गाडले गेले. क्रिटाशियस काळ आला आणि क्रिटाशियसच्या शेवटच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये लावा रसांचे उद्रेक झाले. विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई कोकण या किनारपट्टीमध्ये उद्रेक झाले आणि लावा वाहत वाहत तो इथपर्यंत आला, चंद्रपूर पर्यंत तो आला आणि संपूर्ण डायनासोर्स आणि त्या काळचे मोठे जे विशाल जीव आहे ते या महापुरामध्ये त्या काळातल्या तेव्हाच्या गाडले गेले. आणि इथे त्या काळामध्ये समुद्राचा काही भाग इथपर्यंत आलेला होता, आपल्या चंद्रपूर सिरोंचा पर्यंत आलेला होता, ज्याला आपण वर्धा व्हॅलीचा हा म्हणतो. तर त्याच्यानंतर हे गाडले गेले महापुरामध्ये, सर्व डायनासोर्स मारले गेले आणि गाडले गेले. क्रेटेशियस काळ हा डायनासोरच्या अंताचा काळ ठरला. ज्वालामुखीच्या लाव्हा रसाखाली गाडले गेलेले डायनासोरचे जीवाश्म झाले. खडकाच्या थरांखाली प्राणी पक्षी जंगल गाडलं गेलं. त्यांचे जीवाश्म तयार झाले. पृथ्वीवरचं वातावरण पुन्हा बदललं. हिमयुग आली, निघून गेली. पृथ्वीची रचना बदलली. जग 7 खंडांमध्ये विभागलं गेलं. मग मानवी उत्क्रांतीचा काळ सुरू झाला. अश्मयुग आलं. माणूस हळूहळू प्रगती करत गेला. नागरिकीकरण झालं. जगभरात डायनासोरच्या उत्क्रांती काळावर संशोधन सुरू झालं. भारतात मात्र डायनासोरच्या अस्तित्वाबाबत फारशी माहिती नव्हती. संशोधन तर झालंच नाही. स्वातंत्र्यानंतर विदर्भातल्या अनेक भागात खनिजांचा शोध घेण्यात आला. 1960च्या काळात विदर्भातल्या सिरोंचा भागात चुनखडीचे साठे सापडतील असं सर्वेक्षण करण्यात आलं. यावेळी आलेल्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी संशोधन केलं. यावेळी वडदम जवळच्या कोतापल्ली भागात डायनासोरचा संपूर्ण सांगाडा संशोधकांना सापडला. जगात सापडलेल्या डायनासोरपेक्षा ही प्रजाती वेगळी असल्यानं बारापोसोरस असं त्याचं नामकरण करण्यात आलं. या काळात रवींद्रनाथ टागोरांची जन्मशताब्दी साजरी केली जात होती. त्यामुळे बारापोसोरसच्या मागे टागोरी हे नाव दिलं. त्यामुळे बारापोसोरस टागोरी असं नाव देण्यात आलं. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या डायनासोरचा सांगाडा सापडतो त्या ठिकाणचं नाव त्याला दिलं जातं. पण इथे जवळजवळ 3 ते 4 प्रकारच्या ज्या स्पेसीज आहेत त्या इथे स्पेसीज आढळल्या आणि त्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहे. अजूनही इथे जमिनीमध्ये डायनासोर्सचे सांगाडे आणि इतर जे जीवाश्म आहे ते जमिनीत आहे. ते पुढच्या काळामध्ये कदाचित त्याचा शोध लागेल. पण अतिशय महत्वाचं महाराष्ट्रातलं आणि देशातला हा एक स्पॉट आहे सिरोंचा, की जिथे डायनासोर सारखे विशाल प्राणी जिथे होते त्याचे अवशेष सापडले, आपल्याला सांगाडे सापडलेले आहेत.
आतापर्यंत डायनासोर हे दक्षिण अमेरिका आणि चीन, रशिया अशा देश आणि खंडात सापडल्याचे पुरावे होते. पण गडचिरोलीत सापडलेल्या बारापोसोरस डायनासोरमुळे भारत हा देश सुद्धा डायनासोरचं वसतिस्थान होतं याचा भक्कम पुरावा मिळाला. एवढंच नाही तर भारतातही डायनासोरच्या संशोधनाला चालना मिळाली आहे. गडचिरोलीनंतर गुजरात आणि राजस्थानमध्येही डायनासोरच्या अवशेषांचा शोध घेण्यात आला. डायनासोरच्या शोधाला चालना मिळाली. सांगाडा आढळल्यामुळे डायनासोरच्या एका नवीन प्रजातीचा शोध या निमित्ताने इथे लागलेला आहे. आणि सुरुवातीला आपण चायना किंवा अमेरिकेमध्येच डायनासोर आहे असं समजत होतो, परंतु या शोधामुळे इथल्या आपल्याला भारतामध्ये पण डायनासोरच्या साईट्स होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती, शाकाहारी मांसाहारी प्रजाती आपल्याकडे पण होत्या. आणि याला प्रेरणा याला घेऊन मग भारतातल्या अनेक ठिकाणी डायनासोरचं संशोधन झालं आणि राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र हे वेगवेगळ्या मग डायनासोरचे जे बोन्स आहेत ते मिळाले, प्रजातीचे वेगवेगळ्या मिळाले. गडचिरोलीत सापडलेल्या बारापोसोरसचा संपूर्ण सांगाडा कोलकाता इथल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आला. आशिया खंडात संपूर्ण सांगाडा सापडलेल्या डायनासोरच्या जीवाश्मांपैकी तो एक आहे. याशिवाय तेलंगणातल्या हैदराबाद इथल्या संग्रहालयात ठेवण्यात आलेले हे डायनासोरचे जीवाश्म आहेत. ते जीवाश्मही गडचिरोली सीमेवरच सापडलेले आहेत. राहिला प्रश्न या वर्धमच्या या संपूर्ण म्युझियमचा, तर मला असं वाटतं की याचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. आशियामध्ये जे काही आपल्याला मोठमोठे म्युझियम आपल्याला जे पाहायला मिळतात, मी तुम्हाला कलकत्त्याच्या इंडियन नॅशनल म्युझियमचं मी नाव घेईन. मी त्या ठिकाणी गेलो आहे आणि त्या ठिकाणी मिळालेलं एक इंटॅक्ट डायनासोर जो आहे, किंवा हैदराबादचा तुम्हाला एक बिर्ला टेम्पल समजा आपण जर घेतलं असेल तर त्या ठिकाणी त्याला डायनासोरियम असं त्याचं नाव दिलं आहे, म्युझियमचं नाव त्यांनी दिलं आहे. तर तिथे पण मिळालेला फॉसिल जो आहे, संपूर्ण एक इंटॅक्ट डायनासोर आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे सगळे आपल्या गडचिरोलीच्याच परिसरातले, गडचिरोली आणि तेलंगणाची बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरच्या परिसरामध्ये हे फॉसिल जे आहेत आपल्याला मिळत. वर्धम या गावी 2015 साली महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने उन्हाळी रोपवन खड्डे खणले जात होते. हे खड्डे खणताना वन विभागाच्या मजुरांना झाड सदृश लांबलचक दगड आढळून आले. त्यांनी या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या भागात वन विभागाच्या पथकांनी अधिक शोधकार्य केलं. याच दरम्यान 8 ते 10 वृक्षांचे असेच जीवाश्म आढळून आले. ही संपूर्ण जागा 1 हेक्टर एवढी आहे. वन विभागाने यानंतर याच ठिकाणी जीवाश्म शास्त्रज्ञांना पाचारण केलं. ज्या ठिकाणी वनस्पती जीवाश्मे आढळली होती त्या ठिकाणी पक्के शेड उभारण्यात आलं. या भागात नेमके भूगर्भाखाली काय दडलंय आणि ते बघण्याची, सोबतच वनस्पती आणि प्राणी जीवाश्म एकत्र मिळण्याची राज्यातील एकमेव असलेली जागा वन विभागाने जतन संवर्धन केली आहे. आता या ठिकाणी वर्धम जीवाश्म पार्क उभारण्यात आलाय. झाडांचे जीवाश्मही तुम्हाला दगडाच्या स्वरूपात दिसतात. या ठिकाणी पेट्रिफाईड वुड्स पण आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे जुन्या काळामध्ये असलेली लाकडं जी होती त्या लाकडांची आजही एज इट इज तुम्हाला ट्रंक जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतात ते इथेच आहेत. या ठिकाणी काही फिशेसचे पण फोसिल्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे नॉर्मली इतर मिळत नाहीये. वन विभागानं वर्धम नावाचं जीवाश्म पार्क उभारलं. इथं तुम्हाला बारापोसोरस डायनासोरची प्रतिकृती पाहायला मिळते. तसंच काही डायनासोरचे अवशेषही पार्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. संग्रहालयात परिसरात सापडलेली सगळी जीवाश्म तुम्हाला थेट जुरासिक काळात घेऊन जातात. सिरोंचा तालुक्यामधल्या या अत्यंत टोकावरच्या वर्धम या ठिकाणी अशा पद्धतीनं जीवाश्म उद्यान वन विभागाच्या वतीनं स्थापित करण्यात आलेलं आहे. साधारण 2010 नंतर या भागामध्ये अशा पद्धतीनं जीवाश्म उद्यान स्थापित करता येऊ शकतं हे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागानं या संदर्भात नक्की पावलं उचलायला सुरुवात केली. या जीवाश्म पार्कमध्ये माशांचे जीवाश्मही सापडतात. समुद्र गडचिरोली पासून शेकडो मैल दूर असताना इथं माशांचे जीवाश्म कसे सापडले असा प्रश्न सामान्यांना पडतो. पण भूगर्भ अभ्यासकांना त्यात काहीच नवल वाटत नाही. गडचिरोलीच्या या भागामध्ये कोट्यवधी वर्षांपूर्वी समुद्र होता असं अभ्यासक सांगतात. याशिवाय जे चून खडक दिसतात ते चून खडकही एकेकाळी त्या भागात समुद्र होता याचा पुरावा असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. जुन्या काळामध्ये काही इस्चुरीज म्हणजे समुद्राचे भाग होते म्हणून त्या ठिकाणी इथे मासोळ्यांचे फोसिल्स आपल्याला पाहायला मिळतात. किंवा या भागामध्ये आपल्याला डोलोमाइट आणि लाईमस्टोन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण गडचांदूरचं उदाहरण जर घेतलं असेल तर हा लाईमस्टोन जो आहे समुद्रात जमा झाला होता. अर्थात आपली जिओलॉजिकल हिस्ट्री समजा आपण तपासून जर पाहिली असेल तर जुन्या काळामध्ये या भागामध्ये समुद्र होता असं आपल्याला म्हणता येईल.
समुद्र आणि जमिनीचा भाग होता. जमीन होती, दाट जंगल होते आणि म्हणून डायनासोर सारखे प्राणी जे आहेत हे या ठिकाणी विकसित झाले होते. गडचिरोलीच्या शिरोंच्या भागातील वडदम जीवाश्म पार्क भागात अजूनही पुरेसं संशोधन झालेलं नाहीये. या भागात मोठ्या प्रमाणावर संशोधन होण्याची गरज आहे. या भागात शास्त्रोक्त संशोधन झाल्यास जुरासिक काळातील आणखी काही डायनासोरचे जीवाश्म सापडण्याची दाट शक्यता आहे. डायनासोर शिवाय इतर पशुपक्ष्यांचेही जीवाश्म इथं सापडण्याची शक्यता आहे. आजही वडदम भागातल्या शेतांमध्ये माळ रानांवर तुम्हाला जीवाश्म सापडतात. त्याचं शास्त्रोक्त संशोधन झाल्यास आशिया खंडातील मोठी जीवाश्म साईट म्हणून वडदमचा विकास होण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करतायत. कोतापल्ली असेल किंवा आणखी वर्धम असेल तर ही या भागाची विशेषता आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. मागच्या 8-10 वर्षामध्ये आपण पाहतोय की फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला ओळखलंय त्याचं किती मोठं पोटेन्शियल आहे, पण अजूनही त्याला पूर्णतः विकसित केलेलं नाही. डायनासोरचं अस्तित्व असलेलं कोतापल्ली गाव भारताचा मानबिंदू होऊ पाहतोय. वडदम भागात व्यापक संशोधन झाल्यास हे गाव डायनासोरच्या निमित्तानं जगाच्या नकाशावर ठळकपणे येऊ शकतं. ज्या गावात डायनासोरचं अस्तित्व होतं, ज्या गावात डायनासोरची जगावेगळी एक प्रजाती वाढली, विकसित झाली, ते गाव महाराष्ट्रात असणं भूषणावह आहे. त्यामुळे कधीतरी वाट वाकडी करून महाराष्ट्रातील डायनासोरच्या या गावात जायला हरकत नाही. आशिष आंबाडे, झी 24 तास, गडचिरोली.